श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमीचे विशेष महत्त्व आहे. ग्रामीण भागासह शहरातही मोठ्या उत्साहात नागपंचमी साजरा करण्यात येत असते. नाग आणि जीवितीच्या प्रतिमेची लाह्या दुधाच्या नैवेद्याने सुहासिनी महिला मोठ्या भक्तिभावात पूजा करतात. नागपंचमी सण हा महिलांचा उत्साहाचा क्षण असतो. नागपंचमीला उंच झोका घेऊन मुली व गृहिणी सणाचा आनंद घेतात. याचीच गरज ओळखून पद्मशाली समाजातील युवा नेते तथा श्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास संगा यांनी सोलापूर शहरातील आपल्या लाडक्या बहिणींचा आवडता उत्सव असणाऱ्या नागपंचमी निमित्त पूर्व भागातील दाजीपेठ येथील श्री सिद्ध नागनाथ देवस्थान, पद्मानगर एल्लालिंग मठ, हनुमान मारुती मंदिर, माधवनगर, फलमारी झोपडपट्टी आणि लोधी गल्ली येथे उंच झोका बांधून माता बहिणींना आनंद लुटण्यासाठी अनोखा उपक्रम राबविला. नागपंचमी सणानिमित्त लाडक्या भावाचा हिंदुत्ववादी परंपरा जपण्याचा हा एक छोटासा उपक्रम म्हणून नागपंचमी निमित्त वेगवेगळ्या ठिकाणी झोका बांधून माता भगिनींना मनसोक्त उंच झोक्याचा आनंद घेण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आल्याचे श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास संगा यांनी सांगितले. पारंपरिक सण उत्सव हे पारंपरिक पद्धतीने साजरा व्हावे. येणारी पिढ्यांना पारंपरिक सणाचे महत्त्व जतन करण्यासाठी दरवर्षी ही संस्था पुढाकार घेईल असेही यावेळी श्रीनिवास संगा यांनी सांगितले. श्री प्रतिष्ठानच्या वतीनं उंच माझा झोका उपक्रमात मुली, आबालवृद्धांसह पुरुष मंडळींनी देखील या झोक्याचा मनसोक्त आनंद अनुभवला. दरम्यान या उपक्रमाचा शुभारंभ पूर्व भागातील दाजीपेठ येथील श्री सिद्ध नागनाथ देवस्थान येथे श्री नागनाथ मूर्तीची महाआरती करून सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी संतोष चन्नापंतलू, गजानन कलादगी, वैजनाथ उघडे, मधुकर सरगम, श्रीकांत गणाते, चंदू बंगारी, विठ्ठल ध्यावरकोंडा यांच्यासह श्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य आदींची उपस्थिती होती. सोलापूर शहरामध्ये मोठ्या झाडांची संख्या कमी असल्याने कृत्रिम पद्धतीने उंच अशा झोक्याची बांधणी करून विशेषतः पूर्व भागातील कष्टकरी, विडी यंत्रमाग कामगार महिलांसाठीही विशेष सोय श्री प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आल्याने उपस्थित महिलांनी श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास संगा आणि श्री प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले. श्रावण मासानिमित्त पवित्र महिना मानला जाणारा हा महिना असतो. आज नागपंचमीनिमित्त आपला हिंदू संस्कृती जपण्याचा हा एक छोटासा उपक्रम म्हणून आम्ही नागपंचमीनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही झोका बांधून आपल्या माता भगिनींना झोक्याचा आनंद घेण्यासाठी आम्ही एक उपक्रम राबवलेला आहे आणि नागपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा.